इथपर्यंत घडला आणि तुम्ही काय केलं नाही, तर आपल्याला उत्तर देताना आपली जीभ किंवा आपलं मन खचखिचलं नाही पाहिजे किंवा आपण निरुत्तर झालं नाही पाहिजे. यासाठी येणाऱ्या काळामध्ये या जातीवाद्याला जबाब विचार न करता आपल्याला सर्वांना सातत्यानं कुठल्याही पक्षामध्ये असलो, पक्षामध्ये म्हणजे असं म्हणायचं नाही की आपण भाजपमध्ये असो, असं म्हणतो का की आम्ही भाजपच्या मित्रपक्षामध्ये असू आणि मग आम्ही आंबेडकर चळवळ चालू, म्हणजे हे कदापि चालणार नाही. कारण हे जर असं झालं तर तुम्हाला आम्हाला माहिती आहे की रामायणामध्ये फार मोठा राम तत्वज्ञानी आणि विचारवंत आणि मोठमोठी अस्त्रशस्त्र घेतलेला होता, परंतु त्याला रावणाला मारता आलं नाही. का मारता आलं नाही? कारण रावण सुद्धा आपला वंशज तेवढा ताकदीचा होता. तेवढा ताकदीचा असताना रावणाला तो मारू शकला नाही. त्यानं रावणाला मारल्याकरता रामानं त्या बिभीषणाची मदत घेतली आणि मग बिभीषणानं रामजवळ 27-28 बाण चालवून दमला. रावणाच्या वरती 27-28 बाण मारून दमला. त्यावेळेस रामालाच कळलं की आता तो मरतोय का नाही, नाहीतर का तो मलाच मारतोय. आणि म्हणून त्याने आपल्यातलाच म्हणजेच रामाचाच भाऊ जो बिभीषण नावाचा पांडुळ होता त्याला विचारलं की आता रावणाला कसं मारलं पाहिजे. आणि मग त्या बिभीषणाने सांगितलं की रावणाचा जीव इथं आहे, त्याचा बिंबीमध्ये जीव आहे, तुम्ही तिथं बाण मारा. तशाच पद्धतीनं आपल्यातले बिभीषण, आपल्यातले पांडुळ त्या भाजपमध्ये आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये गेलेले आहेत. आता आपण ते भांडगुळ ओळखले पाहिजेत, आता ते आपण बिभीषण ओळखले पाहिजेत आणि असेच बिभीषण आणि भांडगुळ राजू वेळेत खेचले पाहिजेत. कारण आता आपल्याला जमणार नाही की तो माझा भाऊ आहे कसा, त्याला जर आपण मारलं नाही तर तो आपलं सर्व नष्ट केल्याशिवाय राहणार. त्यामुळं आता आपल्याला सावध राहिलं पाहिजे त्या बिभीषणापासून. आज आपण पाहतोय की जातीवाद वाढलेला आहे. जास्त वेळ घेत नाही, आता मी तुमचे फक्त 2 मिनिटं घेतोय. परभणीमध्ये झालेल्या हत्याकांडामध्ये आपला वडार समाजाचा सोमनाथ सूर्यवंशी मारला गेला. आता सोमनाथ सूर्यवंशी काही मनुवादी होता, नक्षलवादी होता, तो आंबेडकरीवादी होता, तो विधीची परीक्षा देणारा विद्यार्थी होता आणि असा फक्त बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान झाला म्हणून मोर्चात सामील झाला. मोर्चामध्ये पोलिसांनी आणि या जातीवादी या महाराष्ट्र सरकारनं कटकारस्थान केलं की ज्या वेळेस आंदोलन सुरू झालं ईव्हीएम मशीनचं, हे आंदोलन कसं चिरडायचं आणि ते चिरडण्याकरता या नालायकांना तो आमचा सोमनाथ सूर्यवंशी मारला. अरे त्या सोमनाथ सूर्यवंशीला इतका मारलाय की त्यांनी पोलीस कोठडीत मारलाय आणि सांगतात न्यायालयीन कोठडीमध्ये. पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट ही विज्ञानवादाचा रिपोर्ट कधी लपणारा नाही आणि त्या रिपोर्टच्या माध्यमातून सगळं जग जाहीर झालेलं आहे. म्हणूनच आम्ही मागं आंदोलन केलं होतं की त्यासाठी न्यायालयीन कमिटी तयार करा. त्या पद्धतीने न्यायालयीन कमिटी झाली. आम्ही म्हणतोय की त्याला 50 नाही 1 कोटी रुपये दिले पाहिजेत. त्याच्या कुटुंबातले जरी वडार समाजाचा असला तर त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी लावली पाहिजे. कारण आता आम्हाला कळू लागलेलं आहे आमच्या आंबेडकरवादी महारामागानंतर आमच्या इतर 12 अनुतरांना कळू लागलेलं आहे की आंबेडकर हेच आपल्या जीवनाचं आणि जगण्याचं शस्त्र आहे. आणि त्यामुळं तो व्यक्ती आपल्याकडे येऊ लागले, जातीचा समूह आपल्याकडे येऊ लागलेला आहे. बाबासाहेबांच्या विचारानं वाड्यातून येतोय कार्यकर्ता, नाल्यातून येतोय, कुठूनही येतोय कार्यकर्ता, पण आंबेडकरीवादी घडायला लागलाय. आणि आंबेडकरीवादी एक आंदोलन आहे आणि आंबेडकरवादी हा कार्यकर्ता एक शस्त्र आहे, ती पण तुधारी तलवार आहे, एक वार करण्याची आणि एक विचाराची. अशामुळं आंबेडकरवादीला ते घाबरलेले आहेत. परंतु आपण मला एकच म्हणायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण या मनुवादाला जर जाब विचारायचा असेल तर आपली एक कृती समिती तयार केली पाहिजे. जे फक्त आंबेडकरीवादी आहेत आणि रस्त्यावर काढतात, फक्त भाजप आणि मित्रपक्ष नाहीत, ते गद्दार नाहीत, अशांची एक कमिटी तयार केली पाहिजे. जिथं अन्याय अत्याचार होईल तिथं आपण पोहोचलं पाहिजे. मग आपल्या कुठल्याही लहान जातीतल्या, उपजातीतल्या, आपल्या जी काही अनुसूचित जाती जमातीपेक्षा NT मधली आहे ती, SC मधली आहे ती, त्यांचा कुठं अन्याय होईल तिथं आपण पोहोचलं पाहिजे. आणि आता न्याय मागणे से भीक मिळते है, छीनने से अधिकार. त्यामुळं कुठलाही न्याय आता आपल्याला हिसकावून घेतला पाहिजे. आणि त्यामुळं हिसकावून घेतलेले न्यायासाठी आज आपल्याला उभा राहावं लागणार आहे. आणि उभा राहत असताना भावांनो आणि बहिणींनो, आताशी कुणी किती जरी विकले असले तरी आपण माहिती आहे आपल्याला की 500 महाराजांनी
28,000 पेशवे कापलेले आहेत. आता इथं आम्ही 500 तरी तुमच्या बरोबर आहे, त्यामुळे इथं आम्ही 28,000 धडा शिकू. इथल्या असणाऱ्या माध्यमातून आपण शपथ घेऊ की चला होय आम्ही आमच्या पूर्वजा पाचशे महाराजचे वंशज आहे आणि त्या वंशजाच्या माध्यमातून येणारी जी काही आता पेशवाई उभं राहिली ती पेशवाई उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही सज्ज झाले अशी आपण येणाऱ्या 1 जानेवारीला शपथ घेऊया. मी माझ्या ऑफिसपासून 2 गाड्या ट्रॅव्हल्स करतो, आपल्याला फ्री न्यायची व्यवस्था करतो आणि आपण त्या शूरवीराचे वंशज आहे त्या स्तंभाजवळ पुन्हा एकदा शपथ घेऊ आणि मनवदाला जाब विचार न करता मै हो आंबेडकरवादी, मै हो आंबेडकर हे आपल्याला करावं लागणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे आंबेडकर हाच आमची ताकद आहे, आंबेडकर हाच आमचा आवाज आहे, आंबेडकर हाच आमचा श्वास आहे आणि आंबेडकर हाच आमचा देह आहे. नटलेला सजलेला देह म्हणजेच आंबेडकर आणि त्यामुळं आपल्याला कामाला लागावं लागेल. माझ्या या ताईंना, माझ्या बहिणींना विनंती राहील, माझ्या या भावांना विनंती राहील की एक दिवस आठवड्यातून ज्याला आठवड्यातून 1 दिवस देता येतो त्यांनी 1 दिवस द्या, ज्यांना महिन्यातून 1 दिवस देता येतोय त्यांनी 1 दिवस द्या आणि आंबेडकर पुतळ्याजवळ येत चला. कारण आपल्या समाजामध्ये काय चाललंय हे 4 तिथं असणाऱ्या 5-25 जे कार्यकर्ते असतात त्यांना माहिती आहे, त्यांच्याकडनं त्यांना सांगा आणि आम्ही ग्रुप बनवून ते 1 नंबर टाकतो सर्व व्हॉट्सअपवरती. जिथं अन्यायाला वाचा फोडण्याकरता आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुमची आम्हाला साथ हवी आहे. आम्ही तुमच्या पुढं काट्या छेदायला तयार आहे एवढं मात्र निश्चित आपल्या सर्वांचा मी पुनश्च आपण सर्वांनी तोडक्यावर आपण संख्येने आलात आणि खरे आंबेडकरवादी तुम्ही आहात, त्यामुळे तुमच्या पुढे नतमस्तक होतो, तुम्हाला सल्यूट करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध.